नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत। प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार। शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। प्रेक्षकांनो, इकडे काव्या नंदिनीला विचारते की जन्मेजय यांचं ऑफिस कसं चाललंय। नंदिनी म्हणते की चाललंय, काळजी वाटते का मला त्यांची। नंदिनी म्हणते की तसं झोकून देऊन काम करतात ते, पण बाबांनी जी काही सक्ती केली आहेत ना त्यांच्यावर, त्यामुळे जास्त काळजी वाटते मला त्यांची। नंदिनी काव्याला सांगते की तुला माहितीये की ते रात्री पोटभर जेवले सुद्धा नाही, म्हणून तर त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा मशरूम पुलाव करते। नंदिनी म्हणते की माहित नाही लंचला जेवतील की नाही, जबरदस्तीने त्यांना भरवणार आहेत आता। प्रेक्षकांनो, इकडे नंदिनीला काय आठवतं आणि ती जोरात हसते आणि म्हणते की अरे हो, तुला आठवतंय। नंदिनी म्हणते मला अचानक आठवलं, आजच्याच दिवशी बहुतेक। प्रेक्षकांनो, नंदिनी म्हणते की आज जसं जीवांसाठी मी डब्बा घेऊन जातेत ना, तसंच हुशारी करून तुला पार्थसाठी डब्बा घेऊन पाठवलं होतं। काव्या म्हणते आठवतंय ना, चांगलंच आठवतंय। काव्या म्हणते काय तर म्हणे त्या बोक्याचा उपवास आहे। नंदिनी म्हणते की उपवास वगैरे नव्हता त्यांचा, अजून काव्याला माहीतच नाही प्रेक्षकांनो। आणि काव्या म्हणते की ताई तू खोटं बोलली माझ्याशी। नंदिनी म्हणते अगं हो, जसं सांगितलंच नसतं तर तू गेलीच नसती ना। प्रेक्षकांनो, इकडे काव्या नाराज होण्याचं नाटक करते आणि नंदिनी म्हणते काय झालं, सॉरी, खरंच सॉरी। आणि प्रेक्षकांनो, काव्या पण हसते। नंदिनी म्हणते की माझा नाईलाजच नव्हता। नंदिनी म्हणते की मला आठवलं तो जीवांचा ऑफिसला जाण्याचा पहिला दिवस होता। प्रेक्षकांनो, इथे तो सीन त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे की, आणि लगेच पार्थ म्हणतो की जीवा, आय न्यू इट तू की ऑफिसला येणार आहेत। प्रेक्षकांनो, ही काव्या त्याचा हात पकडते तर जीवा खूप चिडतो आणि म्हणतो काय करताय, जो हात पकडला ना त्या हाताने नवऱ्याला वाढा तुमच्या। जीवा म्हणतो की प्रेमाचा रंग ना त्याच दिवशी उतरला होता, त्या दिवशी दादाचं नाव असं गळ्यात मंगळसूत्र काढायचा नकार दिला होता। प्रेक्षकांनो, हे सगळं काव्या आठवत असते आणि नंदिनी म्हणते की मी आलेच इथून। नंदिनी तिथनं निघून जाते। काव्या म्हणते की वरवर वाटणाऱ्या साध्या आनंदी चेहऱ्याच्या मागे माझ्यात आणि जीवामध्ये काय वादळ सुरू होते हे तुला नाही माहित ताई, आणि ते तुला कधी कळू पण नाही। प्रेक्षकांनो, इकडे ह्या स्वात्याचा आणि रम्याचा तरफडा चालू असतो की ते पेनड्राईव्ह नीट झालं की नाही आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये असं काय आहेत। आणि रम्या म्हणते की हे 8 सेकंद माझ्या आणि पार्थच्या भविष्यात ठरवणार आहेत। रम्या म्हणते प्रेक्षकांनो की आई मला काही सॉलिड सापडलं ना तर मी पार्थकडे जाणार आहे आणि म्हणणार आहेत बघ बघ काव्याचे पराक्रम बघ। वसुआत्या म्हणतात प्रेक्षकांनो की रम्याला बडबड बंद करशील, बघूयात पेनड्राईव्ह मध्ये काय आहेत ते कर ना। आणि प्रेक्षकांनो, आता ते पेनड्राईव्ह आपल्याला माहिती आहे की मानेने त्यांच्या मैत्रिणीने दिलेला आहेत आणि इथं प्लॅनने प्ले केल्यानंतर त्यांना त्या टेबलवर काव्या दिसते। आणि प्रेक्षकांनो, ही रम्या म्हणते खरंच असं काहीतरी दिसायला पाहिजे की त्या काव्याचं वाटोळं होईल। आणि वसुआत्या म्हणतात की दिवसा स्वप्न बघणं बंद करशील हा। वसुआत्या म्हणतात की बघूयात काय आहेत ते। प्रेक्षकांनो, ते म्हणतात अरे रे बंद कसं झालं, 8 सेकंद संपली। आणि ही रम्या म्हणते नाही मी परत प्ले करते थांब, आणि परत प्रेक्षकांनो ती परत प्ले करते आणि परत बंद होतं प्रेक्षकांनो। आणि ही वसुआत्या म्हणतात अरे काय हे पुन्हा बंद झालं ते। प्रेक्षकांनो, वसुआत्या म्हणते या फालतू फुटेजसाठी त्या मुलाला आपण एवढे पैसे दिले। प्रेक्षकांनो, ही रम्या लगेच त्याला फोन करते आणि म्हणते काय रे बावळट, काय फुटेज दिलेस तू, मी काय मूर्ख वाटलं का तुला, रिकव्हर करून देतो म्हणून फुशार का मारू नको पुन्हा, चल ठेव फोन मूर्ख कुठला। त्या म्हणतात की फालतू वेळ घालवला, काही सुद्धा सापडलं नाही त्या पेनड्राईव्ह मध्ये, तर ती आघाऊ काव्या दिसली त्या पेनड्राईव्ह मध्ये। आणि रम्या म्हणते की आई त्या पेनड्राईव्ह मध्ये नक्कीच काहीतरी असेल। प्रेक्षकांनो, की रम्या म्हणते की म्हणून तर ती बाई म्हणत होती मामीला की तू हा पेनड्राईव्ह बघ म्हणून। आणि प्रेक्षकांनो, हे वसुआत्यांना आठवतं आणि तो सीन त्यांनी व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे। आणि रम्या म्हणते की त्यात नक्की काय होतं ना की ते आपल्याला शोधून काढायलाच हवं। प्रेक्षकांनो, इकडे वसुआत्याचं डोकं तर आपल्याला माहितीच आहे कुठे चालतं आणि ती म्हणते की आपण त्या बाईला शोधून काढू ना, तिच्याकडनंच कळेल की त्या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काय होतं ते। रम्या म्हणते कळे, रम्या म्हणते की आपण आधीपासूनच त्या बाईला शोधायला पाहिजे होतं, उगाच आपण त्या पेनड्राईव्हच्या मागे लागलो। वसुआत्या म्हणतात जर का ती बाई सापडली आपल्याला रम्या, तेव्हाच आपल्याला कळेल की ह्या पेनड्राईव्ह मध्ये काव्याचं काय सिक्रेट होतं ते। आणि प्रेक्षकांनो, रम्या म्हणते की मामी सहजासहजी त्या बाईचं नाव आपल्याला कळू देणार नाही। आणि प्रेक्षकांनो, रम्या म्हणते की आता मी ऑफिसला जाण्यासाठी रेडी होते
आणि तोवर तू त्या बाईचा शोध कसा घ्यायचा हे ठरव. रम्या म्हणते की साम दाम दंड भेद जे काही वापरायला लागलं ना तरी चालेल, पण आजचा दिवस संपायच्या आत त्या बाईचं नाव आपल्याला कळायलाच हवं. प्रेक्षकांनो इकडेही रम्या म्हणते की आले, आणि प्रेक्षकांनो आता त्या बाईच्या कॅफे मधला आपल्याला सीन दाखवलेला आहे. त्याच्या मागे तिची जी वेटर्स असते ना ती म्हणते की मॅम, प्रेक्षकांना ती वेटर्स म्हणते की आपण दिवाळीला काढलेले फोटो तुम्ही सेंड नाही केलेत, आणि ती म्हणते की अरे हो विसरलेच मी. आणि तेवढ्यात ती वेटर्स म्हणते की तेवढेच आपल्या कॅफेची पब्लिसिटी होईल जर मी आपल्या कॅफेला टॅग करून ते फोटो स्टेटसला ठेवले तर. म्हणते की मॅडम फोटो शेअर कराल का, आणि ती म्हणते की ऑफकोर्स लगेच पाठवते. प्रेक्षकांनो ते बाई जेव्हा फोटो शेअर करायला जाते तेवढ्यात तिला तिथे जीवाचा फोटो दिसतो, आणि जीवाचा फोटो असल्यानंतर तेव्हा तिला ते आठवतं की तिच्या मैत्रीने कशी तिच्या कानाखाली वाजवलेली ते. प्रेक्षकांनो त्यानंतर इथे वसू आत्या त्या आता त्या मैत्रिणीचा शोध घेत असतात, आणि इथे ती खाली आलेली असते आणि डायनिंग टेबलवर तिची ती मेड असते ना तिला बघत असते. वसू आत्या म्हणतात आशा काय नीट करतेस ना काम. ती आशा म्हणते की असं का विचारताय. वसू आत्या म्हणतात की अगं असंच विचारलं मी, बाकी सगळं ठीक आहेत ना. प्रेक्षकांना ती आशा म्हणते की मस्त, आणि इथं वसू आत्या म्हणतात की अगं तुझ्या मुलीची ऍडमिशन व्हायची होती ती झाली का. ती मेड म्हणते की विक्रम भाऊने करून दिली ना. आत्या म्हणतात की मग माझा भाऊ आहेच चांगला. आत्या म्हणतात की मला एक सांग आशा की त्या दिवशी तू इथेच होती ना. ती आशा म्हणते कुठल्या दिवशी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. वसुंधरा आत्या म्हणतात की त्या दिवशी नाही का मानाने कोणाला तरी हात धरून बाहेर काढत होती त्या दिवशी. ती आशा म्हणते की मला नाही माहिती, मी आतमध्ये मसाला कुटत होती ना. वसू आत्या म्हणतात की तुला नाही माहिती. वसू आत्या म्हणतात की अशा गोष्टी तुझ्या कानावर बरोबर पडतात, हे मला माहित नाहीत का आशा. आत्या म्हणतात सांग ना कोण होती ती. ती आशा म्हणते खरंच देवा शपथ ताई मला नाही माहिती ती कोण होती. वसू आत्या म्हणतात की अगं मानिनीची मैत्रीण होतीस का. एक नाव काय होतं, काय सांगत होती ती. आणि ती मेड म्हणते की खरंच मला नाही माहिती. वसू आत्या प्रेक्षकांना तिच्यावर प्रेशरच देतात आणि म्हणतात की तिचं नाव तरी आठवत असल. मानेनी ज्या बाईला हाताला धरून घराच्या बाहेर काढत होती त्या बाईचं नाव काय होतं. प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे मानिनी ताई येतात आणि म्हणतात की काय चाललंय. आता वसुंधरा त्या मनामन म्हणतात की बापरे या मानेनी माझं बोलणं तर ऐकलं नसेल ना. आणि प्रेक्षकांना मानिनी ताई म्हणतात काय ग आशा. आणि प्रेक्षकांना ती आशा सांगणारच तेवढ्यात वसू आत्या मध्ये बोलतात अगं भाजी काय करणार आहेस हे विचारत होती. मी ताई म्हणतात खरंच की काय. प्रेक्षकांना इकडे वसू आत्या म्हणतात हो, आणि ती आशा पण हो म्हणते. प्रेक्षकांना मानिनी ताई म्हणतात की आजचा बेत काय करायचंय मी ऑलरेडी आशाला सांगितलंय. प्रेक्षकांना मानिनी ताई म्हणतात की माझं तिच्याकडे जरा काम आहेत हे इथलं राहू दे, चल ग पडदे काढायचे तू इथनं चल. आणि मानिनी ताई प्रेक्षकांना तिला घेऊन जातात. प्रेक्षकांना इकडे वसू आत्या म्हणतात तू कितीही काही कर मानिनी, पण संध्याकाळच्या आत मी आणि रम्या त्या बाईचं नाव नक्की शोधून काढेल. आणि प्रेक्षकांना त्याच्यानंतर इकडे आपण बघतो की नंदिनी ही जीवाच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि त्याच्या केबिन मध्ये जाते तर तिथे जीवा नसतो आणि ती त्याला आवाज देत असते आणि नंतर म्हणते की जीवा कुठे गेले. प्रेक्षकांना तेवढ्यात ती बाहेर येते तर तिथे पिऊन काका येतात आणि ते म्हणतात नमस्कार नंदिनी मॅडम कशा आहात. नंदिनी म्हणते मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात. ते काका म्हणतात मी पण छान आहेत. नंदिनी म्हणते की जीवा कुठे गेलेत, लंचला गेलेत का. ते पिऊन काका म्हणतात की चला मी दाखवतो, आणि ते तिला दाखवण्यासाठी तिच्या मागे मागे जातात. प्रेक्षकांना ते पिऊन काका तिला दाखवतात की ते बघा, आणि इकडे जीवा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि मात्र नंदिनीला हे बघून थोडंसं वाईट वाटतं. ते पिऊन काका म्हणतात की मॅडम मी त्यांना जेवायचं विचारलं तर ते बोलले की इम्पॉर्टंट कॉल चालू आहेत. ते पिऊन काका म्हणतात की मॅडम जीवा सरांना एवढं जोमात काम करताना बघून बरं वाटतंय ना. ते पिऊन काका म्हणतात की जीवा सर कामावर आलेत की आम्ही सगळेजण खुश झालो, पण आता ते एकदम बदलून गेले. तो पूर्वीसारखे हसत नाही, बोलत नाही, माझ्याकडे पूर्वीसारखे चहा पण मागत नाही. त्यांना नेऊन दिला तो थंड झाला, म्हटलं गरम चहा करून देतो, पण त्यांनी तो तसाच गार डोस पिऊन टाकला आणि परत कामात घुसले. तिने मात्र त्या पिऊन काकांचं सगळं ऐकत होती. तिला वाईटही वाटत होतं, इतकं वाईट वाटत होतं की बस तिच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आलेत प्रेक्षकांना. आणि नंदिनी म्हणते की म्हणूनच तर मी आले ना काका की तुमचे जीवा दादा जेवतात की नाही म्हणून. नंदिनी त्यांना म्हणते की मला जरा एक प्लेट आणून देता प्लीज. ते म्हणतात की तुम्ही जा मी आणून देतो. प्रेक्षकांना नंदिनी लांबून त्याला बघते की तो काहीतरी बिस्किट वगैरे खात असतो आणि त्याचा त्याला ठसका जातो आणि तो पाणी पितो, कारण त्याला खूप भूक लागलेली असते ना प्रेक्षकांना. नंदिनीला हे बघून डोळ्यात पाणीच येतं
आणि ते पाणी पुसते डोळ्यातलं आणि त्याला आवाज देते की जीवा. जीवा लगेच नंदिनीकडे बघतो आणि म्हणतो की तू इथे. नंदिनी म्हणते की तुमच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आलेत. जीवा म्हणतो ऐक ना, मला खरंच जेवायला वेळ नाहीये, मी नंतर जेवेन. आणि प्रेक्षकांनो नंदिनी काय ऐकत नाही. नंदिनी म्हणते केव्हा जेवणार. नंदिनी म्हणते की सगळे स्टाफ मेंबर जेवायला गेले सुद्धा. नंदिनी म्हणते ते काही नाही, काम होत राहतील, तुम्ही आधी जेवून घ्या. आणि जीवा म्हणतो ऐक ना, मी जेवणात वेळ घालवला तर मी वेळेवर काम नाही करू शकणार. हट्ट करू नकोस, ऐक ना माझं प्लीज. आणि नंदिनी म्हणते की तुम्ही सुद्धा हट्ट करू नका, सांगते ना मी. नंदिनी म्हणते की तुमच्यासाठी मस्त पुलाव करून आणलाय, आवडेल तुम्हाला. प्रेक्षकांना पिऊन काका प्लेट घेऊन येतात आणि नंदिनी म्हणते बघितलंच, प्लेट सुद्धा आली. प्रेक्षकांना ते पिऊन काका म्हणतात की जीवा सर, शहाणे असाल तर बायकोचा ऐका, कारण बायको सांगते ते ऐकायलाच हवं. ही नंदिनी म्हणती बसा खाली, बसा खाली. ऐकलं नाही त्यांनी काय सांगितलं की शहाणे माणसं बायकोचं नेहमी ऐकतात. प्रेक्षकांनो इकडे हा घास घेणारच तेवढा तिकडनं रम्या येते आणि म्हणते की ब्रेक ओव्हर, लंच टाइम संपला आहे जीवा. आणि प्रेक्षकांनो आता तो सीन त्यांनी तिथे स्किप केलेला आहे. इकडे नंतर काव्याचा सीन दाखवलेला आहे. काव्या म्हणते की अजिबात ब्रेक घ्यायचा नाहीये, पूर्ण अभ्यास कंप्लीट करायचा. आणि ती चक्रा मारत असते अभ्यास करता करता. नेमकं तिथेच पार्थ येऊन तिला धडकतो आणि म्हणते की लागतं तिला आणि म्हणतात की काय करताय देशमुख, दिसत नाहीयेत का तुम्हाला. काव्या म्हणते हे बोके ना डोळे बंद करून दूध पितात ते पर्यंत ठीक आहे, मला डोळे बंद करून चालायची काय गरज आहे, तुम्ही डोळे उघडे ठेवून चाला ना. लागलंय मला. आणि पार्थ सुद्धा काही कमी नाही आणि म्हणतो की ही डबल बॅटरी काय नुसती शायनिंग साठी लावलीये, तर पुस्तक नाही समोर येणारी माणसं सुद्धा बघायची असतात. काव्य म्हणते की डबल बॅटरी तुमच्याकडे सुद्धा आहेत, माझ्या डोक्याची खिचडी करू नका. प्रेक्षकांना इकडे काव्य म्हणते की मला भूक लागली हो, माझ्या पोटात कावळे ओरडतायत. पार्थ म्हणतो मग जेवून घ्या ना, तुम्हाला कोणी थांबवलंय. प्रेक्षकांना इकडे काव्य म्हणते की मला माझ्या अभ्यासाने अडवलंय, कळलं, अभ्यास करायचा आहे मला. प्रेक्षकांनो ही काव्य म्हणते की मी पहाटे 4 वाजता उठते हो, मला जेवली का झोप लागते आणि रात्री 11-12 वाजता झोपते आणि मला जेवली का मला झोप लागते. आणि काव्याची बडबड चालू असते. इकडे पार्थ म्हणतो चुप, एकदम चुप. आणि पार्थ म्हणतो जर तुम्ही काही खाल्लत नाही ना तर तुमचं या पुस्तकातलं तुमच्या डोक्यात काहीच जाणार नाही. पार्थ म्हणतो अभ्यास करायचा आहे म्हणून जेवायचं नाही, असं कोण करतं. ती म्हणते की मी करते. आणि तो तिचा स्पेक्स ती घालत असते आणि ते बहुतेक तिच्या डोळ्याला लागलं असतं. आणि ती म्हणते ऐको आई आई आई. प्रेक्षकांना हा पार्थ म्हणतो की काय वेंदळी आहे ही. आणि काव्य म्हणते की नाही वेंदळी नाही मी, तुम्ही माझ्याशी भांडतात ना. आणि पार्थ म्हणतो चुप, एकदम चुप. प्रेक्षकांनो इकडे पार्थ तिच्या डोळ्यांवर फूक मारतो आणि ती जोरात ओरडते हा. आणि पार्थ म्हणतो दुखतंय का खूप. ती चिडते आणि म्हणते की नाही काय देशमुख, दुखणारच ना. पार्थ म्हणतो की स्टाईल मध्ये असं चष्मा घालायला कशाला जायचं. आणि प्रेक्षकांना तो त्याच्या पॉकेटमधनं रुमाल बाहेर काढतो. प्रेक्षकांना इकडे पार्थ त्याचा रुमाल काढतो आणि फूक मारून तिच्या डोळ्याला लावतो. असं केल्यानंतर थोड्या वेळाने तिच्या डोळ्याची आग कमी होते आणि तिचा डोळा पण उघडतो. आणि प्रेक्षकांनो इकडे त्याच्या खिशातनं काहीतरी खाली पडलेलं असतं. तेवढ्यात ती काव्या ते बघून घेते आणि उचलते आणि ती ज्वेलरची रिसीट असते. आणि ते नंतर पार्थच्या लक्षात येतं आणि तिच्या हातातनं तो रिसीट ओढून घेतो आणि खिशात ठेवतो. आणि म्हणतो की आईसाठी दागिना बनवायचा होता ना म्हणून ती ज्वेलर्सकडे गेलो होतो. आणि इकडे ही काव्या म्हणते मी कुठं म्हटली तुम्हाला की विचारलं कोणासाठी करतायत म्हणून. प्रेक्षकांना पार्थ म्हणतो की तुम्हाला खूप प्रश्न पडतात ना म्हणूनच आधी उत्तर देऊन टाकतो. प्रेक्षकांना इकडे ही काव्य त्याच्याकडे बघत असते आणि पार्थ म्हणतो अभ्यासाकडे लक्ष द्या, आलोच मी. आणि तेवढ्यात त्यांचा हा सीन इथे स्किप केलेला असतो. त्यानंतर इकडे जेव्हा आपण बघतो की रम्याने त्याला जेवू दिलेलं नसतं. प्रेक्षकांनो इकडे हा जीवा खात नसतो आणि नंदिनी म्हणते की तुम्ही कशासाठी थांबला जीवा, खाऊन घ्या प्लीज. प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते तुझं काय आहे हे, ऑफिसमध्ये तुला नवीन काम दिलंय का. रम्या म्हणते की हे बघ मी इथे सगळ्यांना मोटिवेट करतो, आज नाही फार पूर्वीपासनं. काय आहेत ना लंच टाइम झालात की सगळे सुस्तावतात ना, जागा करावं लागतं, लंच टाइम संपलाय याची आठवण करून द्यावी लागते. तर काही लोकांचा लंच टाइम संध्याकाळचा चहाची वेळ झाली असती तरी सुरूच असतो. नंदिनी म्हणते की वा तुझं डेडिकेशन बघून खूप छान वाटलं रम्या. प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की हातात छुरी दिलीये म्हणजे नाही ते कापत सुटायचं नसतं ग. प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की तू ज्या लोकांबद्दल बोलतेय मला तरी असं वाटतं की आपला स्टाफ तसा नाहीच आहे.
प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की ते सगळे डेडिकेटेडने काम करतात नाहीत का, आणि सगळा स्टाफ प्रेक्षकांनो तिच्याकडे बघून स्माइल देतो. आणि मात्र इथे रम्याला तोंडावरच पाडलेलं दिसतंय. आणि डेडिकेशनचं म्हणते तर डेडिकेशन रक्तात आहे त्यांच्या भावाचा, त्यांच्या बाबांचा आदर्श आहे त्यांच्या मनात. आणि नंदिनी म्हणते की जेवढं मी त्यांना ओळखते ते त्यांचं काम झोकून पूर्ण करतात. रम्या म्हणते हो ते तर दिसतच आहेत सगळ्यांना. नंदिनी म्हणते की आजचा सगळा लंच टाइम त्यांनी काम करण्यात घालवलाय. पूर्ण वेळ क्लायंटशी फोनवर बोलत होते ते. माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, ते नाही दिसलं तुला? मग बाहेर आल्यावर पोटात भुकेचा खड्डा पडणारच. काल रात्री डेडलाईनच्या नादात जेवले सुद्धा नाहीयेत ते. आज सुद्धा सकाळी ऑफिस उघडायच्या आधी इथे आले. ब्रेकफास्ट न करता काम करायला सुरुवात केली आहे त्यांनी. साहजिकच आहे, भूक लागणारच. त्यामुळे वेळ मारून न्यायची म्हणून 4 बिस्किटं कशी बशी तोंडात कोंबतायत. पाणी पिऊन भूक वाकवण्याचा प्रयत्न करतायत ते. प्रेक्षकांना जीवा म्हणतो की नंदिनी सोड ना तिचं. नंदिनी म्हणते असं कसं, कोणीतरी बोलायलाच पाहिजे ना. नंदिनी म्हणते की एक चूक काय केली तुम्ही, कोणीही येतं आणि काही बोलतं. नंदिनी म्हणते की 2 घास खाल्ले तर असा आभाळ कोसळणार नाहीयेत. प्रेक्षकांनो नंदिनी म्हणते की तुम्ही बसा जीवा, शांतपणे जीवा, मी सांगते ना तुम्हाला, काही ऐकू नका प्लीज. आणि रम्या म्हणते की नंदिनी आणि आग्रह करून खाऊ घालायला हे काही घर नाहीये, ऑफिस आहेत आणि इथले काही नियम असतात. काय डेडिकेशन हे तुमच्या कामातून दिसायला हवं. जीवाने आल्यापासून काहीच प्रूफ केलेलं नाहीये. नंदिनी म्हणते की बस कर आता, आज ऑफिसमध्ये दुसरा दिवस आहेत ग त्यांना थोडासा वेळ तर दे. तू तर बॉस असल्यासारखी त्यांच्या डोक्यावर बसलीये. प्रेक्षकांनो तेवढ्यात तिथे बाबा येतात आणि म्हणतात की काय कसली चर्चा सुरू आहे इथे. प्रेक्षकांनो बाबा म्हणतात की हे काय अजून खातोस आहेत, लंच टाइम पुरला नाहीस का? प्रेक्षकांनो मध्येच रम्या म्हणते आणि म्हणते की मामा मी तेच सांगत होते त्या दोघांना, पण ही नंदिनी बघ ना ऐकतच नाहीये. तिने म्हणते की बाबा तसं नाही, मी आणि तेवढ्यात बाबा म्हणतात की तू काय करतेस ऑफिसमध्ये? नंदिनी म्हणते काही नाही बाबा, मी फक्त त्यांच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आले होते. आणि नंदिनी म्हणते की का बाबा म्हणतात की नंदिनी आपल्या ऑफिसचं ना खूप छान कॅन्टीन आहे, हे उत्तम जेवण मिळतं. बाबा म्हणतात की उद्यापासून त्याच्यासाठी डब्बा घेऊन नाही आलीस तरी चालेल. बाबा म्हणतात की सर्व स्टाफला खेळ बघून झाला असेल तर काम करूयात का सर्व. दिवस संपला, तुमचं काट कुठपर्यंत आलंय. आणि हे रम्या बघा कसं बॉस सारखं काम बघते. चला काम करा. बाबा नीला रम्याला म्हणतात तुझं काय, तुझ्या कामाचं काय. आणि प्रेक्षकांना ही तिथे गडबडते आणि म्हणते की हो मी ते लोगोच बघते हा, आणि तिथनं निघून जाते आणि म्हणते की आलेच. आणि प्रेक्षकांना बाबा म्हणतात की ठीक आहे खाऊन घे, खाऊन झालं की केबिन मध्ये ये माझ्या. आणि प्रेक्षकांना इथं बाबांचं सुद्धा मन दुखावलेलं असतं आणि ते तिथे ते पिऊन काकांना म्हणतात की जीवाला काही चहा कॉफी नाश्ता हे विचारत जा. प्रेक्षकांनो इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. आणि प्रोमोमध्ये असं दाखवलेलं आहे की पार्थ काव्याला म्हणतो की त्या काउन्सिलर मॅडमचा फोन होता. पार्थ म्हणतो की भेटायला बोलवत होत्या आणि काव्या म्हणते की तुम्ही त्यांना फोन करून सांगा की हरकत नाही आम्ही येतो. आणि पार्थ काव्याला विचारतो की तुम्हाला डिवोर्स हवायत का. प्रेक्षकांनो इकडे परत नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलेला आहे. जीवा म्हणतो की फार मोठी चूक होती की मी आजीचा हार विकलेला. तिने म्हणते की मी शब्द देते तुम्हाला जीवा की तुमचा गेलेला मान मी परत मिळवून दाखवीनच. प्रेक्षकांनो इकडे मानिनी ताई म्हणतात की मिळवशील नक्की मिळवशील, आणि तिला तिच्या स्वतःच पोरीप्रमाणे माया करतात. आणि इथेच प्रेक्षकांना या मालिकेचा एपिसोड संपतो. तुम्हाला आजची मालिका कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण उद्या पुन्हा भेटू याच मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. बाय बाय.